हे बघा घरात कशाच पिल्लू निघलाय कुठे दिसायला. हे बघा साप. कसं वाटतंय गावाकडे येऊन तुला? चांगलं वाटेल पण आता लई गर्दा झाला बाबा, आरगून गेलाय जीव आता. काय करू सध्या चहा घ्या. हा फक्त काय करा माहितीये की मी सांगतो तसं करा फक्त. गाडी चालवती तू आणि इकडं माग बसलेल्या आजी चहा पिताय तो आजी. तर मित्रांनो आलोय आम्ही आता बदनापूरला आणि इथं आजीची शॉपिंग होती थोडी. आजीला घेतली नाटी बिटी. कुठे रे कॅरी बॅग दाखवते काय? नाही आणली बाबा आजी नाटी कशी. आणि हे घेतलेलं आहे रवी भयानं. तो पैसे टाकणार होता आणि आजी त्या दिवशी बोलले होते त्याला की तू इकडून नाटी पाहिजे म्हणजे पाहिजे. एक घेतले का दोन? हे बघा नाटी कशी दाखवा त्याला. घरी आवडली का? घरी गेल्यावर दाखवा आता. घरी गेला या पेरू खायला आलोय आता आम्ही गावाजवळ. आपला 10-15 किलोमीटरचा विषय राहिलेला आहे फक्त. नाही का रुंबू? कसा वाटतं प्रवास तुला? चालत आपण घरी सकाळी लवकर निघायला पाहिजे. 4 वाजल्यापासूनच लगबग चालू होती. हा कमेंट केले होते आजीच्या चोळीवर कमेंट आली होती कधी ह्याच चोळ्या दिसत्या महिन्याला. त्यासाठी घेतलेलं आहे त्यांना. आता शिवून पण घ्यायच्या लगेच वहिनीकडून. आणि हा आता घरी गेल्यावर तुम्हाला भेटेल. हो चला बघा इथं घेतोय आपण किराणा आणि सगळेजण इकडं बसलेले गाडीत. आणि विषय असा झाला आहे घरी काहीच किराणा आहे. सगळं आपल्याला जालन्याहून न्यायचं आहे. आणि इकडं बघा तू तर चालला तू हा गाडी चालवती तू. आणि इकडं माग बसलेले आजी चहा पिताय तो आजी. थंड आहे ना? आरामात प्या. आई झाला का आपलं सामान आता? जाऊ ना डबल वापस यायचंच आहे आपल्याला. कारण काय माहिती आहे का होईल तोपर्यंत सामान न्यायचं आहे आपल्याला आता. आणि बाकी महालक्ष्मीचं यायचं त्याचं आपल्याला ते नंतर न्यायचं आहे. सध्या किराणा नाही आहे घरी काय परिस्थिती ती पण बघणं आहे. सगळ्या गोष्टीचा सगळा गोंधळच आहे. आणि इकडे आई साहेब बसलेले. आई सगळं किराणा आता डबल न्यायची गरज नाही ना. आणि आणि आम्ही नानाची वाट बघतोय कारण नाना मागून बस नाही येत आहे. आमच्यासोबत ओंबो आला होता त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा की ते म्हणे मी बस नाही येतो तुम्ही सोबत जा. कारण ओंबोची तब्येत काही बरोबर नव्हती त्या हिशोबाने आपण हे केलंय. तर चालतंय नाना आता अर्ध्या तासात येतील तोपर्यंत किराणा होईल. आणि 11 नारळ घेतले आता पोळ्याचे. उद्या नारळ फोडायचे मला म्हणजे भरपूर काम आहे आता उद्या पण. कारण उद्या आपल्याला शांत बसता येणार नाही का रे. गाडीचे सगळे प्रॉब्लेम आहे. मोटरसायकल घेऊन शेतात जावं लागतं नारळ फोडायला. हा सोने घेऊन येणार आहे गाडीला. याला सगळे नारळ फोडावं लागेल. त्याच्यामुळं 11 नारळ घेतले. 11 पुरल ना? कारण सगळ्या देवांना स्वतः सगळे. काय तुमचा घ्यायचा मी आणतो. दीदीला दूध चहा आणतो ना. कुठं आली तू? कुठं आली? कारल्याला जायचं का? अवनीकडे जायचं? तर आजी आता थोड्या फ्रेश झाल्या कारण चहा की पिला त्यांनी. नाश्ता गिष्टाच केलेला आहे. जेवण केलं नाही कारण कसं आहे माहिती आहे का त्यांना येत नाही उतरता. त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम आहे. तर चला मी भेटतोय तुम्हाला थोड्या वेळात. आता किराणा घेतो आणि लगेच भेटतो तुम्हाला. मी सांगतो तेवढं ऐकता का? मी सांगतो तेवढं करता का? फक्त झोपण्यापुरतं करा. उद्या जे सकाळपासून 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंत घरवाळ खायला आलं पाहिजे. कलर बी देऊन घ्या लगेच. हाताना देते ते आजी. आजी आहे तुम्हाला मदत करू लागेल थोडंफार. आजीकडे बी झाडू बिडू द्या कारण त्यांच्यातले नाद होता इकडे यायचा. प्रीती वहिनी हो प्रीती वहिनी इकडं म्हणलं तर ते सगळं काम करायला बसल्या. फक्त दिवाळी लोक राहू द्या एवढी त्यांची इच्छा आहे. पण ती इच्छा काही पूर्ण होणार नाही त्यांची. नाही का आजी?
हा एकदा 4 पोळ्या नाही तर 3 पोळ्या टाकायच्या संध्याकाळी खायच्या. सगळे जाळेच झालेले यार. काही चटणी म्हटली ए आधी खालचंच झाड आहे यार. मग जाऊ दे आता वरती. हा म्हणजे काय आहे माहितीये का वैष्णवी, तू जेवढं ते काढत राहशील तेवढं निघणार, जास्त करता. मग खाली तुमची जास्त परेशानी होणार. रामकृष्ण हरी. सांगितलं का दूध? सांगितलं ना. छोट्या घरात ठेवला होता तिथे घेतला ना दुसरा नाही. चलो चलो ही मशीनचं काहीतरी करा रे, हिला वर टाकून देऊ बरं. हा काढा तुम्ही हे सगळं कचरा बिचरा, मी सगळं वर नेऊन टाकतो. काय काय लागतं काय काय नाही. आई फिल्टर चालू केलं का? फिल्टर नाही चालू केलं बाबा. चांगलं पाणी आहे का? हो डायरेक्ट टाकी. नितळशार पाणी. हा ते काही नाही, फिल्टर होऊन येत आहे. फिल्टर येते जीव घेऊ काही नाही झाले, मी बघितलं त्याच्यात पाणी एकदम पॅक म्हणल्यावर काय. कशात ते काढून टाक. अर्धा लिटर आण. हा त्याला पैसे किती सांगते, घरी गेल्यावर टाकते म्हणा ऑनलाईन. हा आहे माझ्याकडे नंबर द्या. पावशेरच आणा. पाऊस ए कुठं चालली का? दीदी आवनी दीदी. तर चला एकंदरीत सगळ्याला आनंद झालेला आहे. आता आटपल्यानंतर भेटतो मी लगेच. हे बघा घरात कशाच पिल्लू निघलाय, कुठे दिसायला. हे बघा सापाचं पिल्लू निघलेलं आहे. नाही आता आई सगळं व्यवस्थित साफसफाई करा बरं. हे सगळं हिशोबाने करा बरं. कुठं टाकू? तर याला देऊ आपण इकडं, बाहेरच देतो आहे फेकून तिकडं. हा हे बघा घरात साफसफाई करताना हे वैष्णवी जरा हिशोबाना सगळं. आई डबे डुबे पण हे करताना सगळं आरामशीर हे करा. हा काढायच्या टायमाला आई करणार आहे तिची गुडघ्याला लागले. तर उद्याच्या जे बैलाचा सण आहे ना, बैल पोळा, त्याच्यासाठी आईनं काय केलं माहिती आहे का, बैल घेतले ते चिखलाचे. दाखवतो तुम्हाला. हे बघा हे बघा अशा प्रकारचे 5 बैल घ्यावं लागतात पूजेसाठी. हा एक 6वा. हे आपल्या सानूसाठी खेळायला याची पूजा असती, ते घ्यावंच लागतात. दरवर्षी आई घेते त्याच्यामुळे ते घेतलेले. आई ते बैलाचं काम तर झालं आपलं, नाही तर जालन्याहून आणायचे होते आपल्याला. हे बघा इकडं भांड्यांचा सगळा पसाराच पसारा आहे. आई भांडे घासतीये सगळे. घ्या बरं घासून पटकन. चला हे टाक बरं, दे चहा. तर आज पहिला चहा घेतोय, ते पण बघा ब्लॅक टी आहे. आजी चहा घ्यायचा का? आजी हा काय. तर फायनली बऱ्यापैकी आमचं सगळं आवरलेलं आहे. कारण काय माहिती आहे का, साफसफाईवरची भिंतीची याची राहिलेली आहे, पण बाकी सगळं आवरलेलं आहे. आणि यांनी स्वयंपाकाची सुद्धा तयारी केली. मी यांना सगळं गाडीतलं सामान आणून दिलं, इकडे बॅग पण सगळे आणून दिलं. तर चला बघू काय. हे बघा सगळे भांडे घासले त्यांनी, कारण भरपूर दिवसाचे भांडे तसेच होते ते. आणि इकडं स्वयंपाक. दूध घेतलं का? काय भाजीचं वैष्णवी? वरण भात पोळी. सगळं सापडलं का? सगळं सगळ्या जागेवर. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असं पहिले किराणा बिराणा आपण जालन्याहून भरलेला आहे सगळ्या गोष्टी ज्या ज्या नव्हत्या त्या. तर आता अजून बी भरपूर गोंधळ उडणार आहे, पण चला कसं तरी आता त्याचा सामोरं जाणं आहे. आणि इकडं चहाचं दुधाचं आणि सगळी सध्या गॅस उद्या येणार आहे आपला. गॅस आला की मग काही ताण नाही राहणार. बाकी सामान बिमान सगळं आणलं आता गाडीतलं, काही राहिलं नाही ना आता.
हे बघा, याला ओळखत असाल तर मी, हा आहे श्लोक. कुठे रे सानू कुठे? आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची, तुम्हाला सानू दिसत नसल. सानू कुठे? वैष्णवी आली तशी ती अवनीकडे. ती राजू काकाच्या घरातून इकडे यायला तयार नाहीये, नुसतं तिच्यासोबत खेळतीये. तिनं बापरे बाप अभ्यास. आणि तुम्हाला एक सांगतोय, तिनं ड्रेस सुद्धा बदलला नाही, जशी आहे तशीच आहे वैष्णवी. तिला जेवण पाणी गिनी काही दिलं का? पहा तिकडं काहीतरी बोलायला लागली तिकडे. तर हे बघा, सगळा पसारा चालू आहे आणि इकडं रॅक पुसणं चालू आहे वैष्णवीचं. तर हे बघा, असं सगळं. चला पटकन दोघी जणी वाटून घ्या काय काय. मी जार आणून देतो तुम्हाला. गॅस आणून दिला, ते तिकडे गॅस चालू झालाय बघा. कारण गॅसची टाकी सुद्धा नव्हती आपल्याकडे. टाकी घेतली, भरून आणली आणि चालू करून दिलं. तर बिंदास त्याच्यावर पाणी गिनी तापवा. चालू दे आता. हा. आणि स्वयंपाक काय पुरणाचा करायचा काय? हे बघा, आता गोष्ट किती अवघड आहे. पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे, सगळा पसारा आटवायचा आहे. मग मी काय करतो, आंघोळ गिंघोळ करतो, माझ्याकडे सगळे निवद त्या मी नारळ गिरळ सगळे फोडून येतो. आणि तुम्ही जोपर्यंत आटपून घ्या. आणि मला काय वाटतं, ह्याच घरात एवढं आटपून घ्या, ते तसंच राहू द्या. कारण इथं स्वयंपाक ते तुम्हाला करायचं आहे ना, हे अर्जंटमध्ये. दिलं का बरडीतलं? गावातले फोडायचे आणि मग आपल्या वावरात जरा उशिरा जास्त निवड झाल्या. ठीक आहे, चालतंय. करून घ्या हे सगळं. मग आजी कुठे? आजी हे थोडं भांडे किटे घासू लागा ना आता. पळायला लागल्या तुम्ही तर बाहेर. मस्त बाहेर जाऊन बसत्या, वाट्यावर ताण नाही. मंडळी म्हणते म्हातारी काय करतो, म्हातारी म्हणणं काळजी म्हणा. सानी म्हणते का? हा, म्हातारी म्हणणं काळजी म्हणा. म्हणलंय म्हातारी. पुढे त्यांच्या तिथंच आहे का? अशी बोलायला लागली त्याला. राहू द्या तिथंच बसून राहा. होईच नाही. किती वेळ चालणार आहे काम? तिला आधी तुम्ही काय गोळ्याची ती औषधाची बाटली आणा. खोकल्याची औषधाची बॉटल. बरं तू गेला ना रे फळायला येता ताजू राहत ना. ठीक आहे, मी जातोय आता लगेच. थोड्या वेळात मी घेऊन येतो. तर चला, बाकीचं हे आटपल्यानंतर भेटतं जे तुम्हाला. हे पसारा तर बघा वाटणार नाही तुम्हाला, पण आता मजबुरी बघावंच लागणार. तुम्हाला 2 ते 3 घंट्यात सगळं आवरलेलं दिसेल, कारण यांचं फास्टमध्ये आवरणं चालू आहे.